ठाण्यातील चरई परिसरातील ऐतिहासिक लोकमान्य टिळक आळीचे सुशोभीकरण करण्यात आले असून या ठिकाणी लोकमान्य टिळकांचे भव्य भित्तिचित्र साकारण्यात आले आहे। या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आले। थोर स्वातंत्र्य सैनिक आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या महापुरुषांची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने या स्मारकाची निर्मिती करण्यात आल्याचे म्हस्के यांनी सांगितले। दरम्यान यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली। बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे। आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही विषय राहिलेला नाही, अशी टीका म्हस्के यांनी केली। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही म्हस्के यांनी निशाणा साधला। अमित शहा यांच्यावर टीका करण्याची आपली ऐपत आणि योग्यता आहे का, याची सर्वप्रथम संजय राऊत यांनी तपासणी करावी, असा टोला त्यांनी लगावला। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावरूनही म्हस्के यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सवाल उपस्थित केले। राहुल गांधी दिल्लीमध्ये असतानाही जंतर मंतरवरील आंदोलनाच्या ठिकाणी का गेले नाहीत, असा सवाल त्यांनी केला। तसेच या आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला। संसदेत सरकारची बाजू समोर येऊ नये आणि महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊ नये, यासाठी संसद बंद ठेवण्याची कारणे शोधली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। वंदे मातरम विधेयकावरूनही नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली। वंदे मातरम या राष्ट्रगीताचा सन्मान केला पाहिजे। काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने या विषयाला विरोध केला, त्यावेळी संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा का दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपल्या खासदारांसमोर वंदे मातरम गीताला विरोध होत असताना संजय राऊत यांनी शहाणपणाची भाषा करू नये, असा टोला लगावत म्हस्के यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले। तुम्हाला विरोध त्या ठिकाणी आहे, विरोध करायला लोक रस्त्यावर येतील असं काय असतं की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आता विषय काही त्यांच्याकडे नाही आहेत। उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंचं कौतुक करतायत, ते त्यांचं कौतुक करत नाही आहेत, ते त्यांच्या विरोधात बोलत आहेत। दुसऱ्याच्या आंदोलनामध्ये श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि अमित शहा साहेबांवरती टीका करण्या इतपत आपली योग्यता आहे का, ही संजय राऊतांनी प्रथम तपासून घ्यावी। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस आंदोलन करत आहे, वंचित देखील आंदोलन करत आहेत। अमित शहा यांच्यामुळे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, त्याला जबाबदार जे राहुल गांधी आज या विषयावर बोलतायत, त्याच राहुल गांधींनी जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी एकही खासदारांनी जायचं नाही। काँग्रेस पक्षाचं असं फरमान काढलं होतं, मी नाव नाही घेणार, परंतु महाराष्ट्रातील एक खासदार जंतर मंतरच्या आंदोलनास भेट दिली म्हणून त्याला काँग्रेसच्या नेत्यांनी चार चौघात झापलं, त्या आंदोलनात जाऊ नये अशा पद्धतीचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले होते। दिल्लीमध्येच होते, का नाही गेले ते त्या आंदोलनामध्ये, का नाही व्हिजिट केली? शरद पवार गेले, उद्धव ठाकरे गेले, ते का नाही गेले? परंतु अभिजित दिपके आणि ह्या मंडळींना ते राहुल गांधी घाबरले होते आणि त्यांना मनातून त्यांचा विरोध आहे। त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं, परंतु त्या जंतर मंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या आंदोलनात ते गेले नाहीत। केवळ आता त्यांचं जे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि त्याचं श्रेय घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे। संसदेमध्ये स्वतःचं पितळ उघडं होईल, जे काही चांगली विधेयकं मांडली जात आहेत त्या विधेयकांवरती चर्चा होईल आणि सरकारची बाजू प्रभावीपणे लोकांसमोर येईल, म्हणून संसद बंद पाडण्याकरता ही सर्व कारणं त्यांनी शोधलेली आहेत। सर, ठाणे महानगरपालिकेत 21 वर्षे सेवा बजावणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला। ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे
यांच्या हस्ते संदीप माळवी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच त्यांच्या निवृत्तीनिमित्त संघाच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. तसेच यावेळी अनेक राजकीय मान्यवरांनी गटनेते कार्यालयात संदीप माळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक दिलीप बारटक्के आदी उपस्थित राहिले. प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील समन्वय प्रभावीपणे राखला. अतिरिक्त आयुक्त पदावर असताना ते शुक्रवारी 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवेबद्दल ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी संदीप माळवी यांच्या पत्रकारांना केलेल्या सहकार्यांची माहिती दिली. पत्रकार कक्षासाठी मिळालेले त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नसल्याचे सांगितले. तर ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी कोविड काळात पत्रकारांना केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती देत त्यांचे आभार मानले. यावेळी इतर पत्रकारांनीही त्यांच्या कार्याचा उहापोह केला. पत्रकारांशी संवाद साधताना ते नेहमी उपलब्ध असत आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत पारदर्शक माहिती देत असत, असा उल्लेख पत्रकारांनी केला. शेवटी संदीप माळवी यांनी त्यांचा अतिरिक्त पदापर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेत काम करताना पत्रकारांसोबत अधिकाराने वागलो. त्यांच्याशी मित्रत्वाची भावना जपली. प्रशासनाचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतरही मी पत्रकार आणि ठाणे शहरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन, असे विचार मांडले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सदाशिव कांबळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पत्रकार बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस राजीव डाके यांनी केले. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. 85 वर्ष वृद्धेचा अंधाराशी संघर्ष, शिवसेनेच्या हस्तक्षेपानंतर महावितरणला माघार. महागिरी कोळीवाडा पंचाची चाळ येथे राहणाऱ्या 85 वर्षीय श्रीमती मालतीबाई रामचंद्र पवार यांच्यावर महावितरणच्या कारवाईमुळे काही काळ अंधारात राहण्याची वेळ आली. वीज बिल थकीत असल्याचं कारण देत महावितरणने त्यांचा वीज पुरवठा खंडित करून मीटर काढून नेल्याचा प्रकार घडला. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या हस्तक्षेपानंतर महावितरणने मूळ मीटर पुन्हा बसवून वीज पुरवठा पूर्ववत केला. 13 जुलै रोजी मालतीबाई पवार यांना वीज बिल देण्यात आले होते. वीज बिल भरलं नसल्याचं कारण पुढे करत 29 जुलै रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आणि मीटर काढून नेला. त्यानंतर बिल भरल्यानंतरही रात्री सुमारे 10:30 वाजता गुपचूप स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मालतीबाई यांनी स्थानिक रहिवाशांनी याला तीव्र विरोध करत हा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी तातडीने दादोजी कोंडो स्टेडियम जवळील जवाहर बाग येथील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केलं. वृद्ध महिलेला न्याय देत त्वरित मूळ मीटर जोडून वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंता शरद पवार आणि उपकार्यकारी अभियंता राजेश मसणे यांनी तात्काळ कारवाई करत मालतीबाई यांचं मूळ मीटर पुन्हा बसवून वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला. त्यामुळे वृद्ध महिलेला मोठा दिलासा मिळालाय.
यावेळी विभाग प्रमुख संजय भोई, उपविभाग प्रमुख गणेश मुणगेकर, शाखा प्रमुख प्रदीप घोसाळकर, अजय पवार, परेश कांबळे, आनंद मानकामे, उपशाखा प्रमुख समीर नाईक यांच्यासह स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत भविष्यात नागरिकांच्या संमतीशिवाय किंवा अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं सांगितलं. वृद्ध नागरिकांना त्रास देणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. MSBच्या कार्यालयामध्ये आपण लढत केलेली आहे, काय संपूर्ण प्रकार आहे? आपल्याला मी सांगू इच्छितो की सध्या स्मार्ट मीटरचा हा फार मोठा फंडा सरकारच्या माध्यमातून लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रभाग 22मध्ये महागिरी कोळीवाडा येथे 85 साल जी वसाहत आहे तिथे मालतीबाई रामचंद्र पवार या ज्या आजी आहेत, वय वर्ष 85, ह्या तिथे राहतात. काही कारणास्तव ते लाईट बिल भरू नाही शकल्या. त्यांनी तात्काळ त्यांची लाईट कापली, त्यांचं मीटर कापून नेलं. ह्या काळोखात 2 दिवस काढतायत. बिल होतं फक्त 1040 रुपये. ती तारीख होती बिलाची 13 तारखेला बिल आलं होतं, 13 जुलैला, आणि त्यांनी 29 तारखेला बिल न भरल्यामुळे लाईट कापली, मीटर कापून नेलं. त्यांनी पैशाचा बंदोबस्त केला, बिल भरलं. बिल भरल्यानंतर हे लोकांनी रात्री 10:30 वाजता मीटर लावायला आले. मीटर लावताना ह्यांनी अशा प्रकारे एक मीटर लावलं की मूळ मीटर बाजूला काढून त्या ठिकाणी त्यांनी स्मार्ट मीटर लावण्याचा घाट घातला. त्याला ह्या आजीने विरोध केला, तिथल्या स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. आता आम्ही अभियंता शरद पवार साहेबांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना पूर्ण शिवसेनेच्या स्टाईलनी सांगितलं की तुम्ही ह्यांचं मूळ मीटर लगेच लावा, त्यांची वीज लगेच चालू करा. काळोखात आपण कोणी राहू शकत नाही. ज्येष्ठ नागरिक आहे, वय वर्ष 85 आहे. त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. तात्काळ त्यांनी माणसं पाठवली आणि ह्यांचं ओरिजिनल मूळ मीटर लावून त्यांची वीज ते लगेच चालू करतात. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद दिले. अन्यथा अशा प्रकारे जर जबरदस्ती केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ह्या सगळ्यांच्या विरोधात राजन विचारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडलं जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. ठाणे महानगरपालिकेतील विकास कामांना गती, दिवाळीपूर्वी लोकार्पणाच्या सूचना. ठाणे शहरातील विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगानं ठाणे महापालिकेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत विविध विकास कामांना आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी काही प्रकल्पांचं लोकार्पण करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहाच्या धर्तीवर ठाण्यातही मोठे आणि अद्ययावत नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. तसंच गायमुख परिसरातील कचरा विकेंद्रीकरण प्रकल्प जानेवारीपर्यंत सुरू करण्याचं नियोजन असून घोडबंदर रोडवरील कचरा एकाच ठिकाणी जमा न करता त्याचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. रिंग रेल्वे प्रकल्पाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार असून स्वस्त आणि सुलभ प्रवास उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून काही अडचणी आल्यास त्या दूर करून प्रकल्प पुढे नेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. अर्थ खात्यानं कोणत्याही निधीला ब्रेक लावला नसल्याचं स्पष्ट करत सरनाईक यांनी प्रधान सचिवांसोबत चर्चा झाल्याचंही सांगितलं. TMT मध्ये अनेक नवीन बसेस दाखल होणार असून चालक आणि वाहक खासगी तत्वावर घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरं दिली जातील असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातही अद्ययावत प्राणी संग्रहालय असावं अशी इच्छा असून त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. हाँगकाँगच्या धर्तीवर चांगल्या दर्जाचं प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न असून लवकरच त्याचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. वन विभाग आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून भविष्यात त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. TDR प्रकरणावर बोलताना सरनाईक यांनी दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. TDR दिल्यास भविष्यात परिसरातील सुविधांवर मोठा ताण निर्माण होऊन जुन्या रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ठाण्यातील शूटिंग रेंजचं काम 1.5 ते 2 महिन्यात पूर्ण होईल असा दावा सरनाईक यांनी केला.
मेट्रोच्या कामाला काही कारणांमुळे दिरंगाई झाली असली तरी मेट्रोची पहिली सेवा डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. तर पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांची समस्या निर्माण होते, याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना करण्यात आल्या असून लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. भिवंडीतील दुर्घटनेबाबत बोलताना संबंधित इमारत धोकादायक होती आणि नागरिकांनी ती खाली केली होती, मात्र काही लोक आत अडकल्याने दुर्घटना घडल्याचंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. षण्मुखानंद नाट्यगृह सगळ्यात मोठं नाट्यगृह म्हणून मुंबईत परिचित आहे. साधारण 2700 सिटिंग कॅपॅसिटी असलेले नाट्यगृह आहे आणि आपण राज्यातलं सगळ्यात मोठं असं म्हणता येणार नाही, परंतु जवळजवळ 2500 असं क्षमतेचं आणि 252 कोटी रुपये खर्चाचं नाट्यगृह वाघबीळ येथे सुविधा भूखंडावर उभारतोय. राज्य शासनानं सर्व पैसे 252 कोटी 80 लाख रुपये हे ठाणे महानगरपालिकेला देण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार त्याचे GR सुद्धा पब्लिश झालेले आहेत. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना म्हणजे आठवड्याभरामध्येच त्या निविदा प्रक्रिया होतील असं आश्वासन मला आयुक्तांनी आता दिलेलं आहे. आपल्याला ही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे एक स्वप्नातलं शहर बनवण्याचं त्यांचं मानस आहे आणि विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात. भले तो ठाण्यामध्ये कोस्टल रोड असू द्या किंवा ठाणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूक व्यवस्था असू द्या, रिंग रेल्वे असू द्या, हे अनेक प्रकल्प शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून तयार होत आहेत आणि ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदी असताना दिलेला आहे. त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. त्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली आहे. प्रामुख्यानं आजच्या बैठकीचा महत्वाचा उद्देश म्हणजे गायमुख परिसरामध्ये 97 टन आणि नागला बंदर परिसरामध्ये 50 टन असं 147 टन कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे तो जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल आणि हा पहिला प्रकल्प आहे की राज्य शासनाच्या निधीतून तो प्रकल्प 150 टन कचरा म्हणजे प्रामुख्यानं घोडबंदर रोडचा सर्व कचरा हा एकाच ठिकाणी जमा केला जाईल आणि त्या माध्यमातून त्याचा खत प्रकल्प होईल आणि त्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण होईल. त्यामुळे शहराच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्याचा सुद्धा चालना आम्ही दिलेली आहे आणि तो सुद्धा जानेवारीपर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याची जबाबदारी आयुक्तांनी घेतलेली आहे.